नमस्कार। आज आपण अगदी ढाब्यावर मिळते तशी रेस्टॉरंट स्टाईल मसाला दही भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी भेंडीचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत। मध्ये त्याला एक चीर देऊन घ्यायची। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्वात आधी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर भेंडी खूप जास्त नाही, थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। या ठिकाणी आपल्याला फक्त भेंडी पुरतं मीठ घालायचं आहे आणि ही भेंडी आपले थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। भेंडी आपण सुरुवातीला अशी फ्राय करून घेतली की ती अजिबात चिकट होत नाही। आता आपण दही भेंडी बनवतोय, त्यासाठी एका वाटीमध्ये फ्रेश दही घेतलंय। यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी घालायची आणि एक मोठा चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीशेप घालायची। यामध्ये आपण बडीशेप घातलेली आहे, त्यामुळे बडीशेपचा एक वेगळा फ्लेवर आपल्या या मसाल्याला येतो। हे सगळे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे। दही आणि मसाले आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहेत। आपला हा मसाला तयार झाला तोपर्यंत भेंडी पण बघा आपली या ठिकाणी छान फ्राय झालेली आहे। आता ही भेंडी आपण तेलामधून काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। भरपूर असा बारीक कट केलेला लसूण घालायचा। कुठलीही भेंडीची भाजी बनवताना लसणाचा वापर जास्त करायचा। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर या ठिकाणी बघा मी 2 मीडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। तर कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ आपण कांद्यासोबत चांगलं भाजून घेऊ। बेसन पीठ खूप जास्त घालायचं नाही, फक्त 1 चमचा घालायचं। यामुळे आपल्या भाजीला चव तर चांगली येतेच, परंतु भाजीला दाटसरपणा सुद्धा छान येतो। बेसन पीठ आपण कांद्यासोबत भाजून घेतलं। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटोही आपण चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे। तर एक 2 ते 3 मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घेतलं। यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला असं परतत राहायचं आहे, नाहीतर बेसन पीठ खाली लागू शकतं। आता 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घातली आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता या ठिकाणी आपण दही आणि मसाला जे एकत्र मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं सतत असं परतत राहायचं। आपण यामध्ये दही घातलेलं आहे, दही फाटू शकतं, त्यामुळे काय करायचं याला छोटे छोटे बबल्स येईपर्यंत किंवा मग उकळी येईपर्यंत असं कंटिन्युअसली परतत राहायचं, जेणेकरून दही आपलं चांगलं शिजलं जाईल आणि ते अजिबात फाटणार नाही। तर एक 2 ते 3 मिनिट दही आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे बघा। यावर झाकण ठेवायचं, 2 मिनिटं पुन्हा एकदा चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा आहे तो दूर होतो आणि आपला मसाला अगदी परफेक्ट असा तयार होतो। तर या ठिकाणी बघा आपला हा मसाला अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता या मसाल्यामध्येच आपल्याला फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला आपण व्यवस्थित असं परतून घेऊ। भेंडी मसाल्यामध्ये चांगली परतली गेली पाहिजे, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो भेंडीच्या आतमध्ये चांगला मुरला जातो। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला भेंडी मसाला अगदी परफेक्ट असा कन्सिस्टन्सीचा तयार होईल। तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1 वाटी पाणी घालू शकता, पण खूप जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही। आता यामध्ये सर्वात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याला सगळीकडून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला भेंडी मसाला तयार होईल। आता बघा एक 5 ते 6 मिनिटांनंतर यातलं संपूर्ण पाणी आहे ते आटलं गेलेलं आहे। अगदी मस्त असा आपला चमचमीत ढाब्यावर मिळतो तसा भेंडी मसाला तयार झाला। आपली नेहमीचीच भेंडी आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने केली तर घरातील सर्वजण अगदी चाटून पुसून खातील। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।